बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्या पक्षाकडे जाणार हे महायुतीमध्ये अद्याप ठरलेलं नाही आहे. तसंच अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणासुद्धा झालेली नाही आहे. पण बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. शरद पवार गटाकडून त्यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असणार आहेत. यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा बारामतीमध्ये सामना रंगणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबंधणी सुरू आहे. दोन्ही संभाव्य उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढतायत. मतदारसंघातील माजी आमदार, प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दोन्ही पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अख्खा दिवस बारामतीमध्ये घालवला. बारामतीमध्ये त्यांनी सभांचा धडाका लावला, मतदारांशी संपर्क साधला. अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना आपले काका शरद पवार यांना जिव्हारी लागणारा टोमणा मारला. उतार वयातील लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फार कंटाळा आला तर भजन करायचं असतं. सध्या खूप जणांना फोन येत आहेत, ना बोलावलं जात आहे, भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हायचं की विकास कामांच्या मागे उभं राहायचं हे तुम्ही ठरवायचं आहे, असं अजित पवार मतदारांना म्हणाले. काळातच कामं होत असतात. उतार वयातल्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं काम करायचं असतं. चुकलं तर कान धरायचं असतं. फारच काही कंटाळा आला तर भजन करायचं असतं. खूप जणांना फोन येत आहे, खूप जणांना बोलवलं जात आहे. त्याच्यामध्ये कदाचित भावनिक केलं जाईल. भावनिक व्हायचं का विकास कामाच्या पाठीशी उभं राहायचं? आपलं भलं करून घ्यायचंय, तालुक्याचा सर्वांगीण विकास करून घ्यायचा का तालुक्याच्या विकास कामाला खीळ? ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, बारामती.